नमस्कार. बँकिंग सेक्टरमध्ये मोठी गडबड सुरू आहे. बँकिंग सेक्टर क्रॅश होत आहे. मी गेले 4 महिने मी तुम्हाला सांगतोय. 4 पेक्षा जास्त आता महिने मला वाटतं 4 ते 5 महिने होत आलेत. पण आता पुढं काय होणार? असंच हे कोसळत राहणार का? प्रत्येक जण बँकिंग सेक्टरला आता नावं ठेवतोय. का? तर तो पडताना दिसतोय म्हणून. मी नेहमी तुम्हाला सांगतोय, जगाच्या वेगळा जेव्हा विचार कराल ना, तेव्हाच मार्केटमध्ये रिटर्न जनरेट होतात. अदरवाईज होत नाहीत. हा सिंपल फंड आहे. मग हे मी बोलण्यामागचं रिझन काय? तर पहिली गोष्ट, आरबीआयने 2 मोठे निर्णय लादलेत बँकांवर आणि त्यामुळे बँकिंग सिस्टम कोलॅप्स होते असं बोललं जात आहे. पण त्याच्याबद्दल इन डिटेल व्हिडिओ मी हा बनवतोय. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. कारण त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि कसे तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत याची कंप्लीट क्लॅरिटी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि तेही तुम्ही स्वतः कन्व्हिन्स्ड व्हाल की तुम्हाला कुठले स्टॉक आता निवडायचे. सो पहिला एक निर्णय ICRR म्हणजे काय? इन्क्रिमेंटल कॅश रिझर्व्ह रेशो. 2000च्या नोटा बंद करण्यात आलेल्या होत्या. 2000च्या नोटा बंद झाल्यानंतर लोक ते बदलून घ्यायला येणार. बदलून घ्यायला येत असतील तर कॅश एवढी मोठ्या प्रमाणात अवेलेबल असायला पाहिजे आणि जर ती नसेल तर परत लोक लाईन लावणार. हे फिक्स्ड होतं. म्हणून आरबीआयने काय केलं? 10% एक्स्ट्रा कॅश तुम्ही अवेलेबल करायचे तुमच्या बँकेमध्ये, कारण जे लोक नोट बदलायला येतील तुम्ही त्यांना बदलून देऊ शकता. दुसरा मेन मुद्दा यामध्ये आहे रिस्क वेट ऑन अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे काय? पर्सनल लोन. पर्सनल लोनवर एक्स्ट्रा तुम्हाला पैसे ठेवून घ्यायचे आहेत. आता एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. बँक जे तुम्हाला पैसे देते ते 100% डिपॉझिटरचे पैसे नसतात. जे आम्ही एफडी करतो, एफडीचेच पैसे व्याजाने एखाद्या XYZ कर्जदाराला दिले जातात. मी जर 9% एफडी केली तर 12-13% त्याला कर्ज दिलं जातं. वरचं जे मार्जिन असतं ते बँकेचं असतं. नाही, हा तुमचा गैरसमज आहे. यामध्ये 2 अगेन सब पार्ट येतात. एक अमाऊंट असते ती ठेवीदाराची, दुसरी अमाऊंट असते ती पर्सनली बँकेची. बँकेने वेगवेगळ्या स्वरूपात हे कॅपिटल जमा केलेलं असतं. हे पैसे कुठून आलेले असतात? पहिली गोष्ट, ज्या व्यक्तींना ऑलरेडी त्यांनी कर्ज दिलंय, कर्ज देऊन जे एक्स्ट्रा मार्जिन त्यांनी मिळवलंय ती अमाऊंट. दुसरी गोष्ट, त्यांनी जे बॉन्ड इश्यू केलेले असतात, मार्केटमधून पैसा उचललेला असतो तो पैसा, स्टॉक मार्केटमधून आलेला पैसा, स्टॉक मार्केटमधून इन द सेन्स त्यांनी जी त्यांची इक्विटी डायल्यूट केलेली असते त्यामधून आलेला पैसा, वेगवेगळ्या मार्गातून झालेलं प्रॉफिट. हे सगळं प्रॉफिट आणि वेगवेगळ्या मार्गातून आलेला पैसा हा सुद्धा ते पुढे मार्केटमध्ये लावत असतात. म्हणजेच त्यांचा पैसा आणि प्लस कस्टमरचा पैसा असा तो पुढे दिला जातो. आता जो 25% एक्स्ट्रा रिस्क वेट ठेवायला सांगितलंय ते रिस्क वेट त्यांच्या स्वतःच्या पैशावर. म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. समजा 100 रुपये लोन द्यायचं आहे तर त्यातले 92 रुपये डिपॉझिटरचे असतील आणि 8 रुपये शेअर होल्डरचे वगैरे असू शकतात किंवा इतर मार्गातून आलेला जो त्यांच्याकडे टोटल पैसा आहे तो असू शकतो. जे 25% वाढणार आहे ते 8 रुपयांवर वाढणार आहेत, ना की टोटल 100 रुपीजवर. हे लक्षात घ्या. त्यामुळे मेजर परिणाम बँकांवर आता होणार नाही. आता 2 या गोष्टींचे परिणाम मी तुम्हाला परत रिपीट करतोय. सोल्युशन, पहिली गोष्ट, जे एक्स्ट्रा पैसे त्यांना ठेवायला सांगितले होते 10% CRRचे, ते ऑलरेडी हळूहळू कमी करत ते 0 होणार आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे वेटेज आहे, रिस्क वेट जे 25% वाढवलं गेलंय, याचा मेन इश्यू हा आहे की ऑलरेडी मार्केटमध्ये इझिली लोन अवेलेबल होत आहे. लोक पर्सनल लोन घेत आहेत, त्या जाळ्यामध्ये अडकत आहेत, परत स्पेंडिंग करतायत. परिणामी मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढत आहे. जर इन्फ्लेशन वाढू द्यायचं नसेल तर इझिली अवेलेबल लोन जे आहे ते कमी करावं लागेल. म्हणून आरबीआयने हा निर्णय घेतलाय. याचा ऑब्वियस आहे परिणाम कोणावर होणार? बँकांच्या प्रॉफिट मार्जिन्सवर. बट हा प्रॉफिट मार्जिनवर होणारा परिणाम हा सर्टन लेवलवर आहे, मेजर परिणाम नाही. त्यातच भारतीय बँकिंग सिस्टमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होणार आहे. सिंपल लक्षात घ्या, ॲड्युकेसी रेशो जो असतो ना तो मिनिमम आरबीआयच्या नियमाने 9% ठेवावा लागतो. पण आपल्या भारतीय बँकांचा कॅपिटल ॲड्युकेसी रेशो आता जर तुम्ही बघितला तर HDFC बँकेचा 18.9, ICICIचा 17.47, SBIचा 14.28 तर कोटक महिंद्राचा 21% आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मोर दॅन सिक्युअर्ड आपल्या बँकिंग सिस्टम आहे. पुढे जाण्याआधी जर प्रॉपर मार्केटचा अनालिसिस करून व्यवस्थित गुंतवणूक तुमची कुठं व्हायला पाहिजे याची जर माहिती तुम्हाला हवी असेल, प्रॉपर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ काय असतो आणि तुमचा पोर्टफोलिओ कसा बनायला पाहिजे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे, त्या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. NBFCs किंवा नवीन एंट्री या सेक्टरमध्ये होणं एवढं सोपं नसतं. नवीन लायसन्सेस मिळत नाहीत. म्हणून बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या काय करतात? घाईला आलेल्या, डबघाईला येणाऱ्या बँकांना अक्वायर करतात. परिणामी त्यांना लायसन मिळतं. आरबीआय नवीन लायसन एवढ्या सहजासहजी इश्यू करत नाही. इव्हन तुम्ही म्हणू शकता नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आणि त्याचमुळे बँकिंग सिस्टम आपली अजून स्ट्रॉंग होत गेली आहे. अमेरिकन बँका एकापेक्षा एक डुबत होत्या, पण भारतामध्ये ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळालेली नाही. हा नो डाऊट काही बँका घाईला आल्या, पण त्यामध्ये
फ्रॉड झालेले होते. कुठल्याही प्रकारे आरबीआयच्या नॉर्म्समुळे त्या बँका बुडालेल्या नव्हत्या आणि अजून त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी आरबीआय अशी बंधनं लावत असतं. पण या सगळ्याचा परिणाम होणार काय, तर सिंपल आहे. लोनचे इंटरेस्ट रेट वाढू शकतात, पर्सनल लोनच्या मार्जिन वाढू शकतात. एनबीएफसी काय करतं, एनबीएफसी बँकांकडून लोन घेतं आणि त्यांच्याकडे असलेलं कॅपिटल युटिलाइज करून दोन्हींचं मिक्सचर करून पुढे आपल्या कस्टमरला अनसिक्युअर्ड लोन देत असतं. यामुळे बँकांकडून मिळणारा पैसा आणि त्याचा इंटरेस्ट वाढणार आहे. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे असलेली अमाऊंट आणि त्याच्यावर आलेले आरबीआयचे बंधनं, त्यामुळे त्याला पुढे दिलं जाणारं लोनचा इंटरेस्ट परत वाढवावा लागणार आहे आणि यामुळे लोन कमी जाणार आणि प्रॉफिट मार्जिन अजून थोडेसे ड्रॉप होण्याचे चान्सेस आहेत. या सगळ्याचा मेजर इम्पॅक्ट कुठल्या स्टॉकवर होणार हे बघूया. एसबीआय कार्ड 100% अनसिक्युअर्ड लोन देतं. बजाज फायनान्स 40%, श्रीराम फायनान्स 40%. असंच फिनटेक कंपनीज पण आहेत. पेटीएम आहे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आहे, फोनपे, मोबिक्विक, अशा बऱ्याच कंपन्या तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यावर यांचा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण माझ्या मतानुसार एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला अनसिक्युअर्ड लोन घ्यायचा आहे तो एक्स्ट्रा पैसे देऊनच घेतो. ज्या पद्धतीनं आपल्या नॅशनलाइज बँकांमध्ये लोन मिळतं त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन, बिकॉज त्याच्याकडे कागदपत्रांची कमतरता असते, त्याच्याकडे सिक्युरिटीची कमतरता असते, म्हणूनच तो अनसिक्युअर्ड लोनकडे जातो ना. ज्याला तिकडे जायचंच आहे, जो नडला आहे, ज्याला गरजच आहे, तो ते घेणारच आहे. माझ्या मतानुसार, पर्सनली माझ्या अनालिसिसनुसार, एकतर मेजर लोन घेण्यावर इम्पॅक्ट होणार नाही, तो भरून काढण्यासाठी हे एक्स्ट्रा ॲडव्हर्टाइजमेंट करून लोन खपवणार. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, या आरबीआयच्या नियमामुळे दणका रिटेल इन्व्हेस्टरलाच होणार आहे, बिलकुल या मेजर कंपन्यांना, बँकांना होणार नाही. खूप कमी परिणाम होणार आणि यामुळे ती बँकिंग सिस्टम त्यांची स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे जो आपण विश्वास ठेवायला पाहिजे बँकेवर, तो अजून जास्त स्ट्रॉंग होणार, कारण एक्स्ट्रा कॅश रिझर्व्ह त्यांच्याकडे असणार आहे. आणि यामुळे काय चित्र डोळ्यासमोर उभा राहतं की बँकांकडे पैसा आहे, मला टेन्शन नाही, बुडण्याचे चान्सेस नाहीत. जेव्हा बँकांकडे लिक्विड क्रंच होईल ना, तेव्हाच बँका बुडण्याचे चान्सेस असतात. तो भाग इथून कम्प्लिटली झिरो होतो. याला जर ओव्हरऑल तुम्हाला समराईज करायचं झालं तर एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या. जर ओव्हरऑल मार्केटमध्ये पैसा कमी करायचा असेल इलेक्शनसाठी, सिंपल बंड आहे, जर लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त जाऊ लागला बँकांमधनं तर खर्च वाढणार, खर्च वाढला तर महागाई वाढणार, महागाई वाढली तर सरकार निवडून येणार नाही. साधं समीकरण आहे. त्यामुळे कुठलंही सरकार एक काम करतं, जेव्हा इलेक्शन येतं ना तेव्हा महागाई कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जीडीपीचे आकडे चांगले येण्यासाठी स्पेंडिंग वाढवतं. त्याचबरोबर लोकांना दिसावं की मी खर्च करतोय म्हणून सरकार अजून जास्त खर्च करतं. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे, वेगवेगळ्या सुविधा, तुम्हाला सवलती देणं, फुकटच्या गोष्टी देणं, हे सगळं सुरू होतं आणि यावर भयंकर स्पेंडिंग होतं. हे भयंकर स्पेंडिंग झाल्यामुळे जीडीपी कंट्रोलमध्ये राहते. पण परत एकदा का निवडून आले तर यांना खरंच जीडीपीला ग्रो करायचं असेल तर त्यांचं स्पेंडिंग परिणामी कमी करावं लागतं, कारण इलेक्शनच्या आधी भयंकर पैसा यांनी खर्च केलेला असतो. मग थोडंसं स्पेंडिंग त्यांचं इलेक्शन नंतर लगेच तुम्हाला कमी आलेलं दिसतं आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी सिम्पली बँकांना सूट दिली जाते आणि आपल्यासारख्या लोकांना खर्च करायला भाग पाडलं जातं इनडायरेक्टली. या गोष्टी डायरेक्टली होत नाहीत आणि याचमुळे पुढे जाऊन मार्केटमध्ये एक जंप येऊ शकते. इलेक्शन नंतर दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर सरकार येऊ शकतं किंवा पडू शकतं. पडलं तर ओव्हरऑल मार्केटवर इम्पॅक्ट होणार, मार्केट हळूहळू थोडंफार खाली जाऊ शकतं. ज्या लोकांना आयडिया आहे, चांगली मार्केटची समज आहे, ते सिम्पली आता हळूहळू काय करणार तर आपला पोर्टफोलिओ सिक्युअर्ड करण्याकडे घेऊन जाणार. म्हणजेच आपलं एक्सपोजर रिस्की स्टॉकमधून थोडं मोठ्या स्टॉकमध्ये घेऊन जाणार. कारण जर ओव्हरऑल निफ्टी 50 जोरात पडणार असेल तर ऑलरेडी काही सेक्टर प्रेशरमध्ये, जसं बँकिंग ऑलरेडी प्रेशरमध्ये आहे, त्यातले बरेच स्टॉक प्रेशरमध्ये आहेत. मग बरेच स्टॉकनी प्रेशर झेललेलं आहे, त्याच्यामध्ये जर मी आता एंट्री घेतली आणि ओव्हरऑल मार्केट जर पडलं तर त्याची पडण्याची क्षमता ही कमी असणार आहे किंवा तो फॉल परिणामी कमी असणार आहे आणि बाकीचे जे ओव्हर ग्रो झालेले स्टॉक आहेत ते जास्त पडू शकतात, पहिली गोष्ट. आणि जर मार्केट वाढलं तर या केसमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये चांगला बूम येऊ शकतो. मोर दॅन 25% माझ्या मताने एक्सपेक्टेड आहे ओव्हरऑल बँकिंग सेक्टरमध्ये ग्रोथ. तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगाच. कुठल्याही प्रकारे हे बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. सो ज्या रिस्की इन्व्हेस्टमेंट आहेत त्या थोड्याशा मी कमी केल्या आणि सिक्युरिटीजमध्ये किंवा सिक्युअर्ड स्टॉक्समध्ये मी इन्व्हेस्ट केले, ज्यामुळे माझी रिस्क कमी झाली आणि रिवॉर्ड परिणामी मोठा होऊ शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं सविस्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि जे लोक घाबरलेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण त्यांना समजायला पाहिजे मार्केटमध्ये पुढं काय होऊ शकतं. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.